की मराठी ऍक्शन चित्रपट चालेल. जसं की आम्ही याच्यावरती बरेच वर्ष काम करत होतो स्क्रिप्टिंगवरती आणि एखाद्या म्हणजे आपणही सगळे रसिक प्रेक्षक आता ऍक्च्युअली मला मीडियाचे आभार मानायचे कारण की ते आता या गोष्टी वेगवेगळ्या मांडायला लागल्यात आणि मराठी चित्रपट हा पूर्णपणे कंटेंटवरती चालतो. कंटेंट नसेल तो चित्रपट अजिबात चालत नाही. आणि काय होतं की बरेच आता आधी वेगळं होतं की श्वास ते तशाच प्रकारच्या फिल्म जायला लागल्या. नंतर छत्रपती शिवाजी महाराजांची फिल्म झाल्या तर सगळे तेच करायला लागले. पण तिथे पण कुठेतरी एक स्टॉप येतो की लोकांना बोर होतं. पण नंतर ते बोर काढण्यासाठी मग वेड आला किंवा अशा वेगळ्या काहीतरी जॉनरचे फिल्म जायला लागले. सो त्याच्या अनुषंगाने आम्ही पण त्या स्टोरी डेव्हलप करायला लागलो आणि लोकांच्या आवडीनिवडी किंवा ज्यांचा संबंधच नाही चित्रपटाशी त्यांना आम्ही कथा ऐकवायला लागलो. सो त्यांच्याकडनं आम्हाला रिस्पॉन्स आले, त्या गोष्टी आम्ही आमच्यात टाकल्या. सो त्यामुळे अजून ते इंटरेस्टिंग कसं करता येईल हे मग आम्ही डिरेक्शन मधनं करत गेलो, डायलॉग्स मधनं करत गेलो. आणि जर आपण ती स्टेप घेतलं नाही तर अजून कोणीच घेणार नाही. तसा मुळशी पॅटर्न आला होता. सो तो एक वेगळा जॉनर यायला लागला होता, तो परत गेला. त्यानंतर कुठली तशा धर्तीवरती कुठली फिल्म आली नाहीये. सो आम्ही पण तो एक चान्स घेतला की आपण करून बघूयात आणि काहीतरी वेगळं करूयात. आपण एक महाराष्ट्राला राजकारण तर दाखवतोच आहे, पण त्याला जर साऊथ टच दिला तर लोकांना नक्की आवडेल. कारण की सध्या लोक साऊथ फिल्मच्या याला खूपच अप्रिशिएट करायला लागले. हो, त्यामुळे